तर आज प्रीतमदादांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे. एक युवकांचे तडफदार नेतृत्व आहे. त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे आणि या कलाकार प्रीमियर लीगचे आयोजक सुद्धा केकवर्ड स्टुडिओ आहे. तुमचा वाढदिवस आहे आणि आम्ही केक नाही आणणार असं होणार नाही दादा. आणि ते सुद्धा केक वर्ल्ड मधून. हॅलो, प्रीतम शेठ मात्रे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. समालोचक सागर पाटील यांच्या वतीने मनाच्या अंतकरणापासून आपलं सहर्ष स्वागत. आणि प्रीतम दादा म्हात्रे, तुम्हाला पुन्हा एकदा कलाकार प्रीमियर लीगच्या वतीने मनाच्या अंतकरणापासून वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा. धन्यवाद. एक संघर्ष योद्धा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, उरण 190 विधानसभाचे आमचे तडफदार तरुण आणि युवकांचे प्रेरणास्थान यांचा आज वाढदिवस आणि या कलाकार प्रीमियर लीगचे सुद्धा फायनलचा दिवस आहे दादा. तुमचा वाढदिवस आणि या फायनल हा एकत्र आलेला आहे. त्याच्यामुळे या कलाकार प्रीमियर लीग तर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ज्यांच्या प्रेरणेतून ही कलाकार प्रीमियर लीग घडवली गेली, या आयोजकांना मोठा सहकार्य ज्यांच्या मार्फत करण्यात आला, आमचे पंकज ठाकूर असतील आयोजक, मी त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा रंगमंचावर जा. राजनीती मध्ये सर्वात आधी एकच निघतय ना, आमचा प्रीतम म्हात्रे दादा दिला दिलात बसलाय राव. 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 दादा पुन्हा एकदा कलाकार प्रीमियर लीग तर्फे तुम्हाला शुभेच्छा. आणि आमच्या या कलाकारांना जे नेहमीच त्यांच्या जीवनात व्यस्त असतात, नेहमीच तुमच्यासारखे नेते मंडळी ज्यावेळी कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमच्यातले कलाकार येत असतात, पण त्यांच्यासाठी कुठेतरी मनोरंजनासाठी ही कलाकार प्रीमियर लीग या आयोजकांनी भरवली गेली. दादा तुमच्या गोडवाणीतून आम्हाला सुद्धा या कलाकार प्रीमियर लीगला शुभेच्छा. नमस्कार. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांचं कौतुक करूया. हे कलाकार प्रीमियर लीगचं आयोजन ज्यांनी केलं आहे, हे सगळे माझे तरुण सहकारी कलाकार, यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो की आपण खूप चांगल्या पद्धतीनं आयोजन केलं आहे, जेणेकरून समाजातील मला वाटतं रायगड, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली सगळीकडून आपण आहात, बरोबर? तर आपण सगळीकडून आला आहेत, आमच्या पनवेलमध्ये आला आहेत. सर्वप्रथम तुमचं आंतरराष्ट्रीय दिबा पाटील विमानतळाच्या शेजारी ग्राउंडवर मी मनापासून स्वागत करतो. कारण आजच हुतात्मा दिन आहे आणि दर 16 जानेवारी माझा वाढदिवस. आणि पंच हुतात्मा आपल्याला कदाचित माहिती नसेल, बऱ्याच जणांना किंवा सगळ्यांना माहिती असेल की आत्ताच 3-4 दिवसापूर्वी दिबा पाटील साहेबांची जयंती झाली. आज जे 5 हुतात्मे झाले त्यांचं देखील आजचा दिवस आहे. आणि खरोखर आजच्या दिवशी माझा वाढदिवस आणि दरवर्षी या वाढदिवसाला एक वेगळी चालना आम्हाला मिळते तरुणांना. जसे कलाकार तुम्ही स्वतः कला दाखवल्यानंतरच तुमचं समोर प्रेझेंट होता, त्यावेळीच तुम्हाला किंमत येते. तसंच राजकीय याच्यात पण असंच आहे, स्वतःलाच फिरून स्वतःलाच सगळं दाखवावं लागतं, तेव्हाच सगळं काही स्वतःला मिळतं. परंतु या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत असताना कलाकारांनी देखील मला वाटतं खूप मेहनत घेत तुम्ही पुढे चाललेत आणि सगळे यंग जनरेशन आहेत. तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि काही असेल, काही अडचण असेल, नुसतं बोलायला नाही तर ह्या प्रीतम म्हात्रेला हाक मारा, तुमच्यासाठी तयार असेल, हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण आमच्या घरातच आज सकाळीच आनंद शिंदेंचा फोन, कारण ते आत्ता हे जे गाणे आहेत, मला वाटतं माझ्या इलेक्शनला आता त्यांनी गाणं मला भेट दिलेली. म्हणजे असे आनंद शिंदे म्हणजे शिंदे घराण्याला एक त्यांच्या आवाजाला वेगळीच
म्हणजे वेगळा कंठ आहे. जसं लता दिदींचं आपण म्हणतो तसं त्यांच्या घराण्याला पण एक वेगळा कंठ लाभलेला आहे. म्हणजे असे आमचे देखील संबंध बऱ्याचशा ठिकाणी आहेत. अशोक सराफ साहेब असतील, आपला आबा जिंदाबाद जो मूवी झाला तो मूवी आमच्या फार्म हाऊसवर खालापूरला झाला. परंतु म्हणजे असे संबंध सगळ्या बाबतीत आहेत. म्हणजे मी तुम्हाला त्याच्यासाठी मुद्दाम सांगितलं की कधी तुम्हाला, आता हे ग्राउंड किती दिवस राहतील काय आपल्याला माहीत नाही, परंतु तुम्हाला कधी गेट टुगेदर वगैरे करायचं झालं तर तुम्ही नढाळ येथे पंचायतन मंदिर जर ऐकलं असेल, चौक येथे हे पंचायतन मंदिर माझ्या वडिलांनी केलेलं आहे.